नमस्कार मित्रांनो, मी आज शेतात होतो. तर या ठिकाणी अशा पद्धतीचे सोलर पॅनल बसवलेले पाहिले. शेतीमध्ये आता भरपूर बदल होत आहेत. शेतकऱ्यांनी नवीन नवीन योजना ज्या शासनानं आणल्यात त्या स्वीकारायला चांगला प्रतिसाद दिला आहे आणि त्यापैकीच ही शासनानं राबवलेली शेतकऱ्यांसाठीची ही सोलार योजना. तर याविषयी आपण आज काही माहिती जाणून घेऊया. कारण हे विजेचे पोल दिसत आहेत. इथं विजेचा पोल आणि इथे DP आपल्याला दिसते. अशा अनेक म्हणजे जाळं शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये आपल्याला पाहायला मिळत असतं. परंतु विजेचा होणारा लपंडाव यामुळे शेतकऱ्याच्या विहिरीमध्ये, बोरला किंवा तलावामध्ये पाणी असतानासुद्धा पिकं करपून जातात. म्हणून शेतकऱ्यांनी असा सोलार पॅनलचे प्रोजेक्ट घ्यायला सुरुवात केली आणि त्याचा उपयोग भरपूर प्रमाणात करून घेताना शेतकरी दिसतात. सौर ऊर्जा म्हणजेच सोलर एनर्जी. दररोज सूर्य उगवतो आणि तो मावळतो आणि तो उगवताना किंवा उगवल्यानंतर आपल्याला प्रकाश, उष्णता म्हणजेच ऊर्जा देत असतो. तर पर्यावरणातील झाडांना अन्न बनवण्यासाठीही आवश्यक असे घटक या ऊर्जेमध्ये, या सूर्यप्रकाशामध्ये उपलब्ध असतात. या प्रकरणाने ते आपल्याला ऊर्जा देत असतो. यालाच तर सौर ऊर्जा किंवा सोलर एनर्जी आपण म्हणत असतो. म्हणूनच सूर्याला कदाचित अनादी काळापासून देवसुद्धा म्हणत असतील लोक आणि त्याची अफाट शक्ती, एनर्जी विश्वाला कायम मिळत असते. सध्या शासनाने या ऊर्जेचा उपयोग करून घ्यायचं ठरवलं आहे आणि त्यातीलच एक योजना शेतकऱ्यांसाठी आणली, सौर कृषी पंप योजना. तशी ही योजना किंवा अशा सौर योजनेचे अनेक प्रकार आहेत, परंतु शेतकऱ्यांना फायदा देणारी ज्या योजना आहेत आपण त्याबद्दलच आज बोलणार आहोत. ही केंद्र शासनाची योजना असून शेतकऱ्यांसाठी हे मोठं वरदान ठरत आहे. त्याचबरोबर जो मागेल त्याला ही मिळणारी योजना आहे. महावितरणाच्या कार्यालयात जाऊन आपल्याला याचा ऑफलाईन ऑनलाईन अर्ज भरता येऊ शकतो. वेबसाईटवर जाऊन माहिती भरावी लागते. त्यात जमीन मालकीचं प्रमाणपत्र, आधार कार्ड असे महत्त्वाची कागदपत्र आपल्याला गरज लागत असते. आणि प्रधानमंत्री कुसुम योजना ह्या अंतर्गतसुद्धा शेतकऱ्यांना हे उपलब्ध होतं. तसंच राज्य सरकारनं मुख्यमंत्री सौर कृषी योजना ही अनुदानावर शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिलेली. तर ज्यांना या जी गरज आहे त्यांनी ऑनलाईन ऑफलाईन अर्ज भरून हे मिळवलं पाहिजे. अनेक शेतकऱ्यांनी ही योजना राबवून अशी आपली जमीन, आपलं शेत, अशी पिकं आपली हिरवीगार केलेली आपल्याला दिसतात. आपण प्रत्येक शेतकऱ्याने याचा फायदा घेतला पाहिजे आणि आपल्याला ही फुकट मिळणारी ऊर्जा आहे, त्या ऊर्जेचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी, आपल्या हितासाठी करून घेण्यासाठी आपण प्रयत्नशील राहिलं पाहिजे. याबाबतची अजून माहिती दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपल्याला देईल. तोपर्यंत आपल्याला सर्वांना, शेतकरी बांधवांना नमस्कार, राम राम.